हाय फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ निशास ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज बघा मी कुठे जात आहे। भद्रावती इथून गणेश मंदिर 3 किलो अंतरावर आहे आणि मी जात आहे गौराडाच्या गणेश मंदिरात। आणि हे आहे गणेश मंदिराचं मुख्यद्वार। इथून डाव्या बाजूला एक तळ आहे, तिथे ढिवर लोक शिंगाळ्याची शेती करतात। आणि बघा हाच तो तलाव जिथे लोक शिंगाळ्याची शेती करतात। आणि हे बघू शकता तुम्ही, इथे वेला पसरलेले आहे, ते शिंगाळ्याची वेला आहे। आणि बघा मित्रांनो, हे तलावाला लागून एक गार्डन आहे, इथे लहान मुलं लोक सगळे फिरायसाठी येतात। आणि हेच ते गौराड्याचं टेकडीवरचं गणेश मंदिर। आणि हा फेअरलँड स्कूलचा गेट आहे, तुम्ही झूम करून बघू शकता। आता आम्ही मंदिरात जाण्यासाठी निघालो। आपण जे पाहत आहे ते पाकाटककालीन शैलीगृह 4थ्या ते 5व्या शतकातील। यामध्ये विष्णू, वराह, त्रिविक्रम आणि नरसिंह याची शिल्पे आहे। इथलं वातावरण किती मोकळं आहे। आणि हे बघा, ही मूर्त बजरंगबलीची आहे। ताईला गणपतीसाठी 21 जुळ्यांचा हार करायचा होता, त्यासाठी आम्ही सगळे गणपतीसाठी दुर्व्याच्या जुळ्या बांधण्यासाठी बसलेलो होतो। आणि हे बघा, इथे सुद्धा गणपतीची छोटी मूर्त आहे बघा। आता आम्ही मंदिरात जायसाठी निघालो। आणि ते बघा, एक नवीन लग्न झालेले जोडपं आणि त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईक मंडळी। आणि हे बघा, येथील आजूबाजूला दिसणारे दृश्य खूप छान असं दृश्य आहे। आणि तिकडे आजोबा झाडू मारत आहेत। विदर्भातील अष्टविनायकाची स्थाने प्रसिद्ध आहे आणि त्याचपैकी गौराडा भद्रावती येथे वरद विनायक
इथे भगवान शिव आणि माता पार्वती यांची मूर्ती आहे। आणि इथे मूषक आहे। 5 ते 5.5 फूट असलेली ही वरदविनायकाची मूर्ती आहे। आणि इथं आमची पूजा विधी सुरू आहे। आणि असं हे जागृत देवस्थान आहे। विदर्भामध्ये अष्टविनायकापैकी हे एक आहे। मंदिराचा आतील भाग अत्यंत नीटनेटका आणि स्वच्छ आहे। हे मंदिर उत्तरमुखी आहे। आणि हे बाहेरील भागात शिवलिंग आहे। तुम्ही या मंदिरात आलात तर शिवलिंगाचे दर्शन अवश्य घ्याल। आणि इथे स्वयंपाक पण करतात। ते बघा, तिथे बर्थडे साजरा होत आहे। आणि आम्ही सर्वांनी पाणी पिलं आणि तिथून लगेचच जायला निघालो। आणि इथे एक अपंग म्हातारा बसून दिसला आणि त्याला मी पैसे दिले। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर, कमेंट, लाईक सुद्धा करा।